पारू, तू एक काम कर, तू गाडी नीच जा. ओके? हो, मी गाडीनं गेली आणि दिशा मॅडमना कळलं तर उगाच नको नको ते प्रश्न विचारतील. नाही करणार. तू त्याची काळजी करू नको. तू तू फक्त हे बघ की काही झालं तरी हे लग्न थांबलं पाहिजे. तुम्ही नका काळजी करू सर. मी येतच परत येईल आणि आबासाहेबांचे समदे गैरसमज दूर करेन. तुम्ही फक्त त्या मिहीरकडे बघा. हो, चल. हो दादा, मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो. तिथे पारूला घेऊन जा आणि तसंच परत या. ओके? ओके सर. मी पारूला एकटीला पाठवून चूक तर नाही ना केली. ती बिचारी करेल ना एकटी सगळं मॅनेज. आबासाहेब कसे रिॲक्ट होतील देव जाणे. प्रतापला फोन करू का? करतोच. त्याला सांगतो पारूला मदत करायला. हॅलो. हॅलो दादासाहेब, प्रिया कशी आहे? दिसायला वर ठीक आहे, पण आतून तिचं काय होत असेल याचा अंदाज आहे मला. दादासाहेब, इथे प्रीतमची काही वेगळी अवस्था नाही आहे. त्याचं आज लग्न आहे. पण अजून थोडा वेळ आहे आपल्याकडे. मला एक सांगा, इतके दिवस इतके प्रयत्न केलेत ना तुम्ही, काही झालंय का त्यात? मी स्वतः तुमच्याकडे प्रियाला घेऊन आलो होतो. ह्या दोघांनाच आता घरच्यांच्या विरोधात जाऊन काही करायचं नाही म्हणल्यावर आपण तरी काय करणार आहे? दादासाहेब, हे बघा, आपल्याला हा एक शेवटचा प्रयत्न करावा लागेल. हे बघा, पारू तिकडे यायला निघाली आहे आबासाहेबांसोबत बोलायला. आय एम शुअर आबासाहेब यावेळी तिचं ऐकून घेतील. एक मिनिट. पारू इथं येते? हो. मला सांगा, निघाली आहे का ती? हो, आत्ता जस्ट निघाली. अरे देवा. अहो, आम्ही नेमके देवाला निघालो होतो. इथं शाळेत आबासाहेबांचं काम होतं, एक बारीकसं म्हणून थांबलेलो वाईस. नो. दादासाहेब, शेवटची रिक्वेस्ट, हक्काने विनंती करतोय. दादासाहेब, प्लीज आबासाहेबांना तिथे थांबवून ठेवा आणि मला लोकेशन सेंड करा. पारू तिथे पोचेलच लवकरात लवकर. बरं, मी बघतो काय करता येईल ते. काळजी करू नका. बघतो. आता असंच एकांताची सवय करून घ्यावी लागणार आहे. मनाची तयारी करावी लागणार आहे, कारण त्याशिवाय या सगळ्यातून बाहेर पडणं शक्य नाहीये. आता जे झालं ते झालं. सगळ्याला विसरून मला पुढे जायचंय. पारू? हॅलो. प्रिया मॅडम, मी येतेय. येते म्हणजे? पारू, कुठे येतेस तू? तुमच्याकडं आबासाहेबांशी बोलायला. आणि या वेळेला मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊनच जाणार आहे, ते बी आबासाहेबांच्या परवानगीनं. पारू, आता खूप उशीर झालाय. आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला निघालो आणि आता तू प्रीतम सरांजवळ असायला हवं. त्यांना तुझी गरज आहे. आणि तसं इथे येऊन काहीच उपयोग होणार नाही. सगळं संपलंय आता. हवा नाही ऐकणार आहेत. उलट ते तुझा अपमान करतील आणि मला नाही आवडणार आहे ते. आज कदाचित आपली भेटही नाही होऊ शकत. बघ पारू, तू जा परत. जे सुख माझ्या नशिबातच नाहीये ना, ते मला कोणीच मिळवून नाही देऊ शकत. हे बघा प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, तुम्ही हार मानली असेल, पण मी नाही मानणार. तुम्ही प्रेम केलंय आणि हे सुख तुमच्या हक्काचं आहे. प्रीतम सर माझे मित्र आहेत आणि तुम्ही बी. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. पारू आबासाहेबांपर्यंत पोहोचू शकली नाही तर प्रीतमचे हाल बघवत नाही यार मला. आजपर्यंत त्याला इतकं नाराज झालेलं मी कधीच बघितलं नाही. हे लग्न थांबवण्यासाठी काहीतरी करावंच लागेल.
या दिशाचं सत्य आईसमोर आणण्यासाठी मला मीरला समोर यावंच लागेल. हॅलो. हा सर. हॅलो मीर, तू तयार आहेस ना? हो. मागच्या वेळी जसा प्रीतमवर उलटला होतास तसा विचार जरी आणलास ना मनात तर त्याचे परिणाम काय होतील हे तुला माहिती आहे. नाही सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी ऐन लग्नाच्या वेळेस तिथे येईन आणि अहिल्या मॅडम समोर दिशाचं खरं रूप आणेन. सर सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी आलोच सर. प्रीतमची काय अवस्था होत असेल याची कल्पनाही नाही करू शकत मी. दिशा, बापरे, किती कामं असतात मला. एकतर त्या सगळ्यांकडे लक्ष ठेवायचं आणि परत येऊन तुला येऊन सांगायचं. इतकी दमते ना मी या सगळ्यात. काय झालं काय डॅमी? ऐक ना दिशा, मला काय वाटतंय, हे सगळं आता थांबव, तू बंद कर. तुझं लग्न आहे ना, स्वप्नच राहील. ए स्टुपिड, तुला कळतंय तू आता काय बोलती असते? हो ना, मला तर जास्त टेन्शन याचं आलंय की मी इतके सगळे शॉपिंग केले ते सगळे वेस्ट जाणार. टॅमी, ऐक तू प्लीज जा इथून आत्ता. तुला तुझ्या शॉपिंगची काळजी आता. लिसन, प्लीज डोंट टेस्ट माय पेशन्स. पटकन सांग काय ते. पारू एका महत्वाच्या कामासाठी घराबाहेर गेली. हे माहिती ऑलरेडी. वेगळं काय? आता ऐक, ती ज्या महत्वाच्या कामासाठी गेली आहे ना बाहेर, ते महत्वाचं काम म्हणजे प्रिय. ती प्रियाला भेटायला गेली. आणि या सगळ्यात तिची मदत कोण करतंय तुला माहिती आहे? पण आमचा आदित्य. हे सगळं तुला कसं माहित? हेच तर ना, तू या घरची सून अजून व्हायचीस. मी ऑलरेडी सून आहे आणि बहिणींची जाऊ सुद्धा. सो या घरात कुणाचं काय कसं कुणासोबत सुरू आहे ना, या दामिनी किर्लोस्करला सगळं माहिती असतं. झालं? बढ्या मारून झालं? आता तू नीट ऐक. हे आदित्य, पारू, प्रीतम यांनी कितीही प्लॅन्स केले ना, कितीही, तरी त्यांचा एक सुद्धा प्लॅन सक्सेसफुल नाही होणार आहे. बिकॉज हितेशा ही सगळ्यांच्या 2 स्टेप्स पुढे असते नेहमी. सो डोंट वरी डॅमी, आज मी या किर्लोस्करांची सून नक्की होणार आणि तुझी शॉपिंग पण वेस्ट नाही होणार. बाप रे, तिचा आत्ताच एवढा तोर आहे, लग्न झाल्यानंतर केवढा करेल. असो, आपण हिच्यापासून दूर राहिलेलंच बरं आहे. ठीक आहे, तू एक काम कर, तू आवर पटपट आणि ये बाहेर. काही लागलं तर मला हाक दे. ओके, मी आहेच. ऑल दी बेस्ट. काय रे, प्रिया कुठे गेली? प्रिया ठीक आहे, आली. आली. चल बस गाडीत चल. आबासाहेब, ही हवा कमी झाल्यासारखी वाटते हो. मला वाटतं पंक्चर होईल. आबासाहेब, मी काय म्हणतो, पुढं जायलाच नको, घरी जाऊया परत. हे असलं पंक्चर बिंक्चर रस्त्यात झालं तर मग अवघड होईल. नाही नाही, हे पंक्चर होईल असं वाटतं ना तुला? बदल की, स्टेपनी लाव. किती वेळ लागतोय? 10 मिनिटात काम होईल. चल पटकन. पारू कुठं राहिलीये? लवकर ये. आबासाहेब जायच्यात. तू करतोयस का मी करू? नाही नाही, मी करतो.
हे हो. ओ माय हजबंड टू बी. वाव, किती हँडसम दिसतोय माझा प्रिन्स चार्मिंग. मी तुझी नजर होत नाही. नको, तुला कोण लावणार आहे नजर? बट असंच राहा. झालं तुझं? झालं? निघ आता. माझ्या बेबीला राग आला. राग आला बेबी. प्रीत बेबी, मला सांग, तू आपल्या या वेडिंगसाठी किती एक्साइटेड आहेस? म्हणजे मी लिटरली मॅनिफेस्ट केली होती ही लाईफ. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची सून होणं. लिटरली इन फ्यू आवर्स मी ते ड्रीम कम्प्लीट करणार आहे. मी होणार आहे दिशा किर्लोस्कर. आणि बेबी, तू बघच आता लवकरच या किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर असणार आहे मी, दिशा. तो पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर. सो फनी. तुझं हसू अजून हरवलं नाहीये का? बट डोंट वरीज, तू घे हसून, खूप हसून घे, कारण हे तुझ्या आयुष्यातलं शेवटचं हसणं असणार आहे. इथून पुढे लग्न झाल्यावर आयुष्यात कधीच माझ्या समोर हे असं हसण्याची हिंमत नाही करायची तू. माझ्या गुड बॉय. प्रीतम, तुझा तो ओव्हर स्मार्ट भाऊ आदित्य आणि तुझी ती फालतू मेड बेस्ट फ्रेंड पारू, तुम्ही तिघं मिळून जे काही करण्याचा ट्राय करताय ना, ते नाही होणार आहे पॉसिबल. तुम्ही तिघं मिळून काहीही केलं तरी हे लग्न नाही थांबवू शकणार. मला माहिती आहे आदित्याने सासू मॉमला पारूला काहीतरी इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर पाठवायचं वगैरे सांगून बाहेर पाठवलंय, पण आय नो ती त्या प्रियाला आणायला गेली ना. सी, आय नो एव्हरीथिंग. अँड यू नो वन थिंग, इंटरेस्टिंग गोष्ट, मी तुम्हा सगळ्यांच्या एक स्टेप पुढे असते ऑलवेज. सो नाव यू जस्ट वेट अँड वॉच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर प्लॅन. आणि बेबी, आपलं लग्न आता थोड्याच वेळात. लवकर रेडी होशील मग बेबी. हे रस्ते बिना कसले खराब आहेत. कधी पोचणार मी काय माहिती. हॅलो पारू, तू पोचलीस का तिकडे? मी ड्रायव्हरला लोकेशन पाठवलं होतं, तू भेटलीस का आबासाहेबांना? नाही ना आदित्य सर, रस्ते लई खराब आहेत. मला पोचायला वेळ लागेल बहुतेक. अरे पारू यार, वेळच तर नाही आपल्याकडे. अरे उशीर करून नाही चालणार. पारू, आबासाहेब देवदर्शनाला निघालेत. आज आत्ता प्रतापशी बोलणं झालं. तू प्लीज आबासाहेब गावातून निघायच्या आत त्यांना भेट. मला माहित आहे सर, मी 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 बघते काय ते. दादा, गाडी जोरात जाऊ दे, आपल्याला लवकर पोचायचंय. नवऱ्या नवरीला घेऊन या.
त्यापेक्षा मी तुला माझ्या भावाच्या आयुष्याचं नुकसान नाही करू देणार. बस अजून थोडा वेळ आणि मग मिहीर येताच तुझं सगळं सत्य जगासमोर असेल. आदित्य, अजून थोडाच वेळ आणि मग असा बॉम्ब फुटेल की पूर्ण लग्नात गाजावाजा होणार. ते दोघांनी तांदूळ घ्या आणि बसताय तिथे पुढे सोडा. हॅलो. बोल मिहीर. हां सर, मी निघालोय. सगळे प्रूफ सोबत घेतलेत. मी पोचतोच. ओके, ये लवकरात लवकर. हो सर, आलोच. देवी आई, अगं पारू, तू अजून इथेच आहेस? किती उशीर झालाय. जा घरी झोप. मैं जाते. पारू थांब, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? आज माझ्या सगळ्या जुन्या जखमा, जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या. तू अचानक सयादादाचं नाव घेतलंस आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ही 20 वर्ष मागे जाऊन पोचले. मला सांग, मी इतकी वर्ष सयादादाबद्दल माझ्या मुलांना काहीच नाही सांगितलं म्हणून मी वाईट, चुकीची आई ठरले का ग? नाही देवी आई, तुमच्या दोन्ही मुलांच्या मनात तुमच्याबद्दल असलेल्या आदराचं मोल कुणीच नाही करू शकत. एक सांगू, मी ह्या सगळ्याबद्दल त्यांना इतकी वर्ष नाही सांगू शकले कारण मला माझ्या मुलांच्या मनात त्यांच्या मामाबद्दल द्वेष निर्माण करायचा नव्हता. 20 वर्षांपूर्वी मी ते गाव सोडून इथे आले. पण माझी पण एक बाजू होती. पारू, तुला आपलं एस फाउंडेशन माहिती आहे? वय मला आदित्य सरांनी सांगितलं होतं. एस फाउंडेशन म्हणजे सयाजीराव फाउंडेशन. माझ्या सयादादाची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू केलेली एक संस्था.